एकनाथ शिंदेसोबत आल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंसोबत असल्यानंतर तुम्हाला विकास करताना कुठे अडथळे आले की उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस सोबत जाणं लोकांना पसलं नव्हतं, तसंच आता एकनाथ शिंदे किंवा भाजपा आणि शिवसेनेनं पुन्हा अजित पवारांसोबत येणं तरी लोकांना कोणत्या अँगलने पटणार आहे? तो फरक उद्धवजींमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. आज अजितदादा तसं करत नाहीयेत. कसं काय नाही करत? नमस्कार, मी विजया वामन. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आता विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडतोय. खरं तर राज्यामध्ये राजकारणाची बिथरलेली परिस्थिती आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये झालेला इम्पॅक्ट, यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये काय घडतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण दापोली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या ठिकाणच्या लढती कशा आहेत, विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यासाठी समोर आव्हानं आहेत की विकास कामांच्या जोरावरती ते कूल आहेत, हे सगळं समजून घेण्यासाठी आपण दापोलीचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कसा सुरू आहे प्रचार? नाही, जोरात आहे. आम्ही महायुतीकडनं उमेदवारी मिळेल ह्याची खात्री मला अगोदरपासूनच होती आणि 1.5-2 महिन्यापूर्वीच आम्ही मतदारसंघामध्ये केलेली कामं ही जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं आम्ही काम चालू केलं होतं आणि शेवटी 5 वर्षाचा आढावा बघता तशी आम्हाला काही फिकर नव्हती. प्रचार जोमात चालू आहे. प्रत्येक मतदारसंघात कसं होतं माहिती आहे का, आमदारांना शेवटचे 1 वर्ष ते कामं जास्त करतात का, तर लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे. 5 वर्ष किती कामं केले तरी ते लोक म्हणतात की नाही, विसरून जातात बा. म्हणजे बऱ्याचशा मतदारसंघात शेवटच्या 1 वर्षामध्ये कामं होताना दिसतात. तुमच्या मतदारसंघाचा आम्ही थोडक्यात आढावा घेतला. तुम्ही 5 वर्षांपासून या ठिकाणी विकास कामं करतायत. कशा पद्धतीने इथला बॅकलॉग भरून काढला? नाही, कसं आहे, मी 2016 दापोली मतदारसंघात सक्रिय झालो आणि माझं संपूर्ण आयुष्य हे मुंबईत गेलं आहे. पण ठीक आहे, कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीच नाळ त्याचं गावाशी जोडलेली असते. सुट्टीत गावात येणं, इथे सणासुदीच्या निमित्ताने येणं ते तर होतंच, परंतु संपूर्ण कुटुंब मुंबईत सोडून मी गावामध्ये स्थायिक झालो आणि पहिल्या दिवसापासून मूलभूत सुविधांच्या प्रश्नांपासून त्या पायाभूत सुविधांपासून ते अगदी धोरणात्मक विषयांपर्यंत मी लक्ष घातलं आणि आमदार म्हणून जे मला अधिकार मिळाले त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून आजपर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये प्रचंड विकास मी दापोली मतदारसंघात आणली. मान्य आहे की मतदानाच्या अगोदर 6 महिन्या अगोदर सक्रिय व्हायचं, 1 वर्ष अगोदर सक्रिय व्हायचं, मग जनतेच्या गरजा त्या तात्पुरत्या पूर्ण करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या, परंतु मी त्यावरती जास्त विश्वास ठेवला. मी आता रिलॅक्स्ड आहे. म्हणजे मी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला मी 8 तास झोपतो. अनेक आमदार ते 2-2 नाही झोप होत नाही, 2 तास झोपतात, 3 तास झोपतात. मी आपल्या आरामात 8 तास झोपून माझी झोप पूर्ण करून मी जे केलेलं काम जनतेपर्यंत मी अगोदर पोहोचवलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जनता शेवटी विकास कामासोबतच राहते. म्हणून मी 5 वर्ष कंटिन्युअसली जनतेच्या संपर्कामध्ये होतो, टचमध्ये होतो आणि विकास कामं आपण केलेली आहेत. म्हणून मला तो कॉन्फिडन्स आहे. कसं आहे, तुम्ही एक यंग नेतृत्व आहे म्हणून राजकारणाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कदाचित एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असेल की विकास कामं करायची, पण तुमचे वडील म्हणजे रामदास कदम यांचं या मतदारसंघावर नेतृत्व, प्रभुत्व दोन्ही गोष्टी राहिल्यात. पण ते असं आहे की सगळं जे राजकारणामध्ये वाकडे तिकडे जे राजकारण आहे त्याच्यातही ते तितकेच इन्व्हॉल्व येतं. मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या, त्यामुळे तुम्ही पक्षातून बाहेर पडले. तुम्ही तुमच्या वडिलांच्या राजकारणाकडे कसे बघता? नाही बघा, रामदास भाईंचं राजकारण मी फार जवळनं पाहिलेलं आहे. ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. जे काय आहे ते जे पोटात एक आणि ओठात एक हाचा त्यांचा स्वभाव नाही आणि म्हणून कदाचित काही म्हणजे उद्धवजींना कदाचित त्यांचा तो स्वभाव रामदास भाईंचा आवडला नसेल. कारण भाई जर का उद्धवजी चुकले, भाई तोंडावरती बोलून टाकायचे, तुमची ही चूक झालेली आहे आणि ती स्वीकारायची पण तुम्हाला तुमच्याकडे क्षमता लागते ना. आणि म्हणून भाईंचं राजकारण आम्ही जवळनं संपूर्ण राज्यामध्ये पाहिलेलं आहे. मला अजूनही आठवतंय 2015-16 साली छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिकेची निवडणूक होती. त्यावेळेला भाजप आणि शिवसेना अशी आम्ही समोरासमोर लढत झाली होती. आम्ही सोबत त्यावेळेला लढलो नव्हतो आणि मग ती महानगरपालिका पहिल्यांदा शिवसेनेकडे निघून जाते का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाई त्यावेळेला तिथे पालकमंत्री होते. लढा देऊन शेवटी आपल्याच मित्रपक्षासोबत लढणं आणि शेवटी अन्यही पक्षाची लढत करत होते. MIM सारखा बराटे पक्ष तिथे होता. अशा वेळेला ती महानगरपालिका रामदास भाईंनी जिंकून आणली. तर आम्ही जवळनं पाहिले ती कशी जिंकली, रामदास भाईंची निवडणुकीची यंत्रणा कशी असते, पक्ष बांधणी, संघटनेची बांधणी कशा पद्धतीने करायची, त्याचा निवडणुकीच्या वेळेला त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा, विकासमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पोचवायची, मतदारांचा कसा अभ्यास करायचा, ह्या सगळ्या बारकाईने शेवटी रामदास भाई राजकारण करतात आणि पक्षवाढीमध्ये रामदास भाईंचा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. आणि म्हणून ते शेवटी बाळासाहेबांना म्हणजे वंदनीय बाळासाहेब रामदास भाईंना शिवसेनेचं रजनीकांत म्हणायचे आणि शिवसेनेचं वाघ म्हणायचे. ही शेवटी बाळासाहेबांनी दिलेली पदवी आहे
आणि म्हणून आम्ही त्याला जास्त महत्त्व देतो. आज उद्धवजींच्या रामदासभाईंच्याबद्दल काय विचार आम्ही त्याला अजिबात महत्त्व देत नाही. आणि म्हणून रामदासभाईंचं राजकारण हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. थोडे तेही गुण आमच्यामध्ये आम्ही थोडे आत्मसात केलेले आहेत. होय, शेवटी डेव्हलपमेंटलाही महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. आणि रामदासभाईंनी देखील शेवटी कोकणाच्या विकासाच्या डेव्हलपमेंटमध्ये रामदासभाईंचा सिंहाचा वाटा आहे ना. इथे इरिगेशनचे प्रकल्प असतील किंवा रस्त्यांची विकासकामं असतील किंवा अन्य ज्या मूलभूत सुविधा असतील. भाई जेव्हा इथे आमदार होते त्यावेळेला प्रश्न वेगळे होते. आज मी इथे 30 वर्षानंतर आमदार असताना आजचे प्रश्न वेगळे आहेत. आणि म्हणून ती तुलना होऊ शकत नाही. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की बाळासाहेब ठाकरे रामदास कदम यांना रजनीकांत म्हणायचे किंवा त्यावेळेचं राजकारणच वेगळं होतं. रामदास कदम यांना आम्ही जितकं लांबून पाहतो ते असं आहे की शिवसेना म्हणजे त्यांचं असं झालंय की ते नसा तो पक्ष भिनला गेलाय. हे सगळं करत असताना जेव्हा बाळासाहेब ठाकरेंकडून नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे आलं त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंची कमी कोणकोणत्या ठिकाणी जाणवली? अरे ते नेतृत्व असं होतं, हे नेतृत्व पूर्णतः वेगळंच आहे. इतके मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक फुटले तुटले किंवा फोडाफोडी झाली, हे 1-2 गोष्टींच्या कारणांमुळे तर नक्कीच घडलं नसेल. काय अशी तफावत काय जाणवली? नाही, सर्वात मोठा फरक जेव्हा रामदासभाई विरोधी पक्ष नेते झाले, जेव्हा नारायण राणे पक्ष सोडून गेले, त्यानंतर पक्ष वाचवण्यामध्ये रामदासभाईंचा सिंहाचा वाटा होता. हे स्वतः वंदनीय बाळासाहेबांनी अनेक वेळा सांगितलंय. मोठा फरक उद्धवजींमध्ये आणि बाळासाहेबांमध्ये एकच मोठा फरक आहे. बाळासाहेब नेत्यांना महत्त्व द्यायचे, बाळासाहेब नेत्यांना मोठं करायचे, बाळासाहेब नेत्यांच्या माध्यमातून संघटना वाढवायचे. उद्धवजी नेत्यांना संपवायच्या मागे लागले होते. जे वंदनीय बाळासाहेबांसोबत ज्या नेत्यांनी काम केलं, म्हणजे मला उद्या मुख्यमंत्री व्हायचं आहे, माझे जे कॉम्प्युटर आहेत पक्षाच्या आतमध्ये त्या सगळ्यांना आपण संपवलं पाहिजे. हे एक करून मनोज जोशीजी असतील, लीलाताई ठाके असतील, रामदासभाई असतील, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्या नेत्यांना तुम्ही बघा, एक करून सगळ्या नेत्यांना संपवण्याचं काम हे उद्धवजीने केलं. बाळासाहेब तसे नव्हते. एखादा लहानसा निर्णय पण घ्यायचा असेल तर बाळासाहेब स्वतः रामदासभाईंना किंवा नेत्यांना फोन करायचे, अरे रामदास असं मी हा निर्णय आपल्याला घेतला, काय केलं पाहिजे विचारायचे. उद्धवजींचं तसं नाही. कोकणामध्ये असं आहे की या ठिकाणी शिवसेनेची ताकद नेहमीच राहिली, म्हणजे सुरुवातीपासूनच राहिली. या दापोली मतदारसंघातही शिवसेनेची ताकद कायमस्वरूपी टिकून आहे. ज्यावेळी 2019 नंतर शिवसेना हा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेला त्यावेळी येथील स्थानिक शिवसैनिकांची भावना काय होती? म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच पक्षाचे आमदार होते, तुम्हाला तो निर्णय योग्य वाटत होता का, की फक्त पक्ष श्रेष्ठींनी सांगितले आणि म्हणून गेले होते? कारण जर तो निर्णय योग्य होता तर 2.5 वर्षांनंतर हा निर्णय झाला नसता, जसं एकनाथ शिंदेसोबत बाहेर पडलं. नाही, कार्यकर्त्यांनी जुळवून घेतलंच नाही ना. शेवटी आज बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेससोबत लढण्यामध्ये घालवलं. काँग्रेसचे विचार आणि शिवसेनेचे विचार हे एक कधीच होऊ शकत नाहीत. आता आपण कोकणाचं उदाहरण जर का घेतलं तर 1985 साला अगोदर कोकणामध्ये फक्त काँग्रेस होती, शिवसेना नव्हती. 85 नंतर शिवसेना इथे सक्रिय झाली. 85 नंतर सगळ्या ग्रामपंचायती सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना इथे जिंकायला सुरुवात झाली. पण तो संघर्ष शिवसेना आणि काँग्रेस संघर्ष झाला ना कोकणामध्ये. मग परत त्यांच्यासोबतच कसे काय ते कार्यकर्ते काम करतील, हा साधा विचार उद्धवजींना कळला नाही. त्यांना फक्त ती खुर्ची दिसली. आणि म्हणून जेव्हा आम्ही आमदार म्हणून निवडून आलो त्यानंतर जेव्हा सत्ता बदल झाला, म्हणजे महाविकास आघाडी जेव्हा तयार झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जेव्हा शिवसेना गेली, इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आम्हाला आमदारांना बोलावून घेतलं की आम्ही हे वरच्यावर झालं असेल, आम्ही खालच्या पातळीवरती आम्ही एकत्र येणार नाही, हे स्पष्ट नकार त्यावेळेला आमच्या शिवसेनेकडे त्यावेळेला दिला होता. आणि हा मेसेज आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत देखील पोहोचवला होता. तुम्ही बघा, म्हणजे मागची आता पहिली सुरुवातीची 2.5 वर्ष, त्या 2.5 वर्षामध्ये आम्ही एकही ग्रामपंचायतची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलोच नाही. आम्ही विरोधातच लढलो एकमेकांना. त्यावेळेला मी त्यावेळेला म्हणजे अशी वेळ माझ्यावरती पण आली होती की मला त्यावेळेला मी आमदार असताना महाविकास आघाडी असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही पक्षांवरती मला हक्कमुक्का टाकावा लागला होता. म्हणजे इतका संघर्ष त्यावेळेला चालू होता ना, आणि हे नेत्यांना दिसत होतं. परंतु ती खुर्ची होती ना, त्या खुर्चीवरनं उठायचं नव्हतं. म्हणून कार्यकर्ता जरी संघर्ष करत राहिला, आपल्या खुर्चीवरचं प्रेम त्यांच्यासाठी उद्धवजींसाठी महत्वाचं होतं. तुम्ही असे एक आमदार राहिलात या दापोलीमध्ये की तुम्ही 2241 कोटी रुपयांचा निधी आणला. तो निधी फक्त आणलाच नाही तर तुम्ही विकास कामंही केली, म्हणजे अगदी पायवाटांपासून तर नळ जोडणीपर्यंत तुम्ही लक्ष घातलं. हे सगळं 5 वर्ष केल्यानंतर आता तुमच्या समोर विरोधक म्हणून पुन्हा संजय कदम आहेत आणि वेगवेगळे पुन्हा चर्चांना सुरुवात झाली. कुठल्या लेव्हलला असं वाटतं की मी इतका मोठा विकास केलाय आणि तरीही माझ्यावरती या गोष्टींचे आरोप होत आहेत का? असं वाटतं की अजून माझ्याकडून काही गोष्टी राहिल्यात?
नाही, शेवटी राजकारण आहे. राजकारण फक्त विकासावर होत नसतं. म्हणजे राजकारणाचे अनेक पैलू असतात, त्याच्यामध्ये विकास हा एक विषय आहे आणि अन्य सामाजिक तुम्हाला बॅलन्स तिथे साधावा लागतो. तुम्हाला कार्यकर्त्यांना तुम्हाला जपावं लागतं. विरोधकांच्या काही नीती असतात त्या तुम्हाला ओळखाव्या लागतात. म्हणजे मला वाटतं ही निवडणूक आहे. निवडणूक म्हटल्यानंतर ती लढाईपेक्षा युक्तीने जास्त जिंकायची असते, शक्तीपेक्षा युक्ती जास्त वापरायची असते आणि ती युक्ती आज आम्ही वापरतोय. शेवटी निवडणूक जिंकायची असेल तर फक्त मान्य आहे, म्हणजे सगळेच काही आता मी एखाद्या गावामध्ये रस्ता केला म्हणून तिथली मला 100% मतं मिळणार, मी असं गाफील राहू शकत नाही. जसं म्हटलं, राजकारणाला अनेक पैलू असतात, त्या सगळ्या पैलूंना आधार घेऊन आम्ही निवडणुका लढत असतो. म्हणून विरोधक हा त्याचा एक भाग झाला. ते जे काही माझ्यावरती आरोप करतायत, आजपर्यंत माझा एक स्वभाव आहे, मी कधीच विरोधकांना उत्तर देत नाही, मी कधीच विरोधकांवरती बोलत नाही. आता मी विरोधकांचं नाव देखील कधी घेत नाही. मला माझं कार्य महत्वाचं आहे आणि मला दिसतंय की एखाद्या गावामध्ये मी रस्ता केलेला असेल, तिथली 100% नाही, किमान 90% लोक तरी समाधानी असतील. 100पैकी 90 लोक मला मतं करतील, 10 लोक तिथे राजकारण करतायत. शेवटी राजकारणात विरोधक पण असला पाहिजे ना, तर मजा कसली. राजकारणात विरोधक हा असला पाहिजे आणि विरोधक असला तरच सत्ताधारी माणूस हा जास्त सक्रिय असतो. म्हणून ठीक आहे, तो राजकारणाचा एक भाग झाला, मी त्याला जास्त महत्त्व देत नाही. मला मी केलेल्या कामांवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि कोकणाने आजपर्यंत कधी पैशाला महत्त्व दिलेलं नाही. कोकणाने आजपर्यंत कधी टीका टिप्पणीला महत्त्व दिलेलं नाही. कोकण हे नेहमी सुसंस्कृत राजकीय भाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि तीच आम्ही संस्कृती पुढे घेऊन जातोय. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण केलेली विकास कामं त्याच्या आधारावरती आपण ही निवडणूक सहज जिंकू शकतो, हा माझा विश्वास आहे. विकास, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, फक्त विकासावरती निवडणूक होत नाही. इथे आजच्या डेटला महाराष्ट्रातलं राजकारण असं आहे की इथे विकासापेक्षा जातीच्या राजकारणाला महत्त्व दिलं जात आहे आणि जातीच्या राजकारणामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असं तयार झालंय. आता शिवसेना, भाजप हे जे पक्ष आहेत हे हिंदुत्ववादी राजकारण करणारे लोक म्हणून ओळखले जातात किंवा पक्ष म्हणून ओळखले जातात. असं करत असताना मुस्लिम मतदारांना असं वाटतंय की शिवसेना किंवा या ठिकाणचे भाजपच्याच नेत्यांचे काही वक्तव्य समोर येतात जे प्रखर हिंदुत्ववादी वाटतात. मग याच्यामध्ये मुस्लिम समाज हा डॉमिनेट होतोय का? मुस्लिम समाजाला नेमकं काय वाटतंय आणि मुस्लिम समाजाबाबत एकनाथ शिंदेची जी शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांच्याबाबत नेमकी भावना काय? नाही, थोडा नक्कीच मुस्लिम बांधवांमध्ये हा आता गैरसमज निर्माण केला जातोय की भाजप ही मुस्लिम विरोधी आहे किंवा भाजपच्या काही नेत्यांकडनं काही वक्तव्य केली गेली, परंतु शिवसेनेने कधी त्या वक्तव्यांचं समर्थन केलेलं नाही. आणि खास करून आमच्या कोकणामध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्या कोकणामधील अनेक असली मुस्लिम बांधवांची घरं आहेत ज्यांच्या घरामध्ये देवीची पालखी जाते. ते खोत म्हणून आहेत आणि एक मान म्हणून त्यांच्या घरामध्ये पालखी जाते. आमच्या कोकणात ही अनेक शेकडो वर्षापासूनची ही पद्धत आहे. आणि मला वाटतं अशा वेळेला वातावरण गढूळ करायचा प्रयत्न, म्हणजे ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने काही चुकीचं वक्तव्य केलं असेल, त्या वक्तव्याला घेऊन राजकारण पेटवायचं आणि स्वतःची राजकीय खेळी खेळायची आणि मुस्लिम बांधवांना भडकवायचं, त्याचा राजकीय उपयोग करून घ्यायचा काही मंडळी प्रयत्न करतायत. परंतु आता माझ्या मतदारसंघामध्ये मी उदाहरण देतो. माझ्या मतदारसंघामध्ये केळशी गाव आहे. केळशी गावामध्ये याकूबाबा दर्गा आहे. याकूबाबा दर्गा म्हणजे याकूबाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असे त्यांचा लेखामध्ये उल्लेख आहे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी म्हणजे त्यांना छत्रपती ही पदवी दिली गेली, त्यांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर ते 5 दिवस याकूबाबा दर्ग्याला इथे राहिले होते असा इतिहासामध्ये नोंद आहे. मग जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज जर का याकूबाबा दर्ग्याला राहायला येऊ शकतात, ज्यांना आपण धर्मगुरू म्हणून आज ओळखतो, मला वाटतं हा माझा दापोली मतदारसंघ आहे. असा आमचा मुस्लिम समाज हा दापोली मतदारसंघामधला. आम्ही हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत, पण राजकारणाचा उपयोग करून घ्यायचा. शेवटी तरुण जो आहे ना, शेवटी तरुण आज जरा गरम रक्ताचं असतं, जरा जास्त अग्रेसिव्ह असतात मुलं, त्यांना भडकवणं सोपं आहे. खोट्या गोष्टी रुजवणं सोपं असतं, खऱ्या गोष्टी रुजवणं हे फार कठीण असतं. म्हणून ते एक आमच्यासमोर चॅलेंज आहे. परंतु नक्कीच आता काल देखील आमचा खेड तालुक्याचा अल्पसंख्याक मेळावा पार पडला. जवळपास 1,500 तिथे खेड तालुक्यामधली तिथे जनता उपस्थित होती अल्पसंख्याकाची. 1,500 मध्ये जवळपास 600-700 महिला होत्या. मग आमच्या बुरखा घातलेल्या महिला शिवसेनेच्या मेळाव्याला येतात, याचा अर्थ असा होतो विरोधकांनी जे काही पेरायचा प्रयत्न करतायत त्याला त्यांनी स्पष्टपणे धुडकावलेलं आहे. ठीक आहे, नितेश राणे आणि निलेश राणेंनी काही वक्तव्य केले असतील, त्याचं समर्थन आम्ही आजपर्यंत कधी केलेलं नाही आणि करणार देखील नाही. तो त्यांचा विचार असेल. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये, आमच्या कोकणामध्ये आजपर्यंत आम्ही हिंदू मुस्लिम कधी पण दंगल घडू दिली नाही आणि ह्यापुढे देखील ते होणार नाही.
आम्ही फार रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावरती आहे, आम्हाला याची पूर्णपणे जाणीव आणि त्यामुळे आम्ही काम करतोय. कोकण हा भाग असा आहे किंवा कुठलाही मतदारसंघ आजची मला असं वाटतं की जे युवा नेतृत्व आहे किंवा जे तुमच्यासारखे यंग आमदार असतील, रोजगारावरती फोकस होणं गरजेचं आहे. रोजगाराच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्यासाठी तुम्ही या मतदारसंघात प्रयत्न काय केले? तुलना कोकणाची महाराष्ट्राची झाली पाहिजे. कसं आहे, आज पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, कसं झालं सत्ता गेले जे 60-65 वर्ष आपली सत्ता राहिलेली आहे ना, त्याच्यामध्ये सत्तेचं केंद्र हे नेहमी तिकडेच गेलेलं आहे. मुख्यमंत्री पद सगळी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे आणि तिथल्या सगळ्या नेत्यांनी सगळा निधी नेहमी तिकडेच ओढलेला आहे. कोकणावरती नेहमी अन्याय झाला आहे. फक्त एकदाच न्याय मिळाला ह्या इतक्या वर्षांमध्ये, ज्या वेळेला शिवसेनेची ज्यावेळेला पहिल्यांदा सत्ता आली, शिवसेना भाजप युतीची, आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे झाले, त्यावेळेला बाळासाहेबांनी 650 कोटीचं पॅकेज 1994 साली दिलं होतं. तेव्हा आमचे रस्ते झाले. ते ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र उद्योगामध्ये पुढे जात होता तेव्हा आम्ही फक्त रस्तेच करत होतो. आज देखील विदर्भामध्ये मोठमोठे उद्योग जातात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहतात, परंतु आज आम्ही नळपाणी योजनाच करतोय. हे खरोखर दुर्दैव आहे आणि आम्हाला तो बदल घडवायचा. त्याचा परिणाम असा झाला आहे की आमच्या गावामधली निम्म्यापेक्षा जास्त घरं बंद आहेत. म्हणजे आज आमच्या गावाला फक्त म्हातारी मंडळी गावी आहे, आमचा सगळा तरुण मुंबई पुणे ठाण्याला आहे. आमच्या गावामध्ये एकही तरुण उरलेला नाही. म्हणजे आमच्या 100 त्या गावामध्ये जर काही तरुण वोटर असतील ना, फक्त 10च फक्त गावी आहेत, 90 मुलं आमची सगळी मुंबईत आहेत. आमच्याकडे रोजगारच नाही. आता मी फोकस असा केला आहे, आज अनेक MIDC आमच्याकडे आहेत पण उद्योजक याला मागत नाही. कोकणामध्ये उद्योग आला की त्याला विरोध होतो, मग कोकणामध्ये प्रकल्प चालत नाही, मग त्याच्या जागेला विरोध होतो, असा एक गैरसमज आहे. मी एक प्रकल्प हाती घेतला आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वात लहान तालुका आहे. तिथे 1000 एकरमध्ये MIDCचा मी प्रस्ताव सन्माननीय शिंदे साहेबांपर्यंत घेऊन गेलो आणि उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी लगेचच त्याला HPC त्याला मंजुरी दिली. आज माझ्या मतदारसंघामध्ये मी 1000 एकरमध्ये MIDC करतोय मंडणगड सारख्या तालुक्यामध्ये. दुसरं माझ्याकडे हर्णे बंदर आहे, जे रत्नागिरी जिल्ह्यामधलं, म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामधलं 2 नंबरचं सर्वात मोठं बंदर आहे. बंदराची डेव्हलपमेंट अनेक वर्ष होत नव्हती. मी त्याला 251 कोटी आणले. आज तिथे आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू होईल अशी तिथे उपाययोजना करून ठेवलेली आहे. त्याच्या लगतच 180 एकरची शासकीय जागा आहे. त्या 180 एकरपैकी 160 एकर जागेमध्ये आपण मरीन पार्क करतोय. म्हणजे ही संकल्पना सन्माननीय उदय सामंत साहेबांनी पहिल्यांदा मांडली. ती मी माझ्याकडे ओढून घेण्यामध्ये यशस्वी झालो. आणि त्या मरीन पार्क म्हणजे मासेमारीवरती आधारित सगळे उद्योग, जसं वाशीला एक्सपोर्ट मार्केट आहे फक्त मासेमारीवरती आधारित, किंवा तिथे माशांपासून तेल बनवलं जातं, अशी जे उद्योग आहेत त्याचं फक्त सेपरेट, फक्त त्याची स्वतंत्र MIDC असे आपण तिथे MIDC करतोय. दुसरं, खेडमध्ये लोट्यामध्ये मी कोकोकोला कंपनी आणली. आंतरराष्ट्रीय ब्रँड आपल्या कोकणामध्ये पहिल्यांदा आला. आणि थंड पेय बनवण्याची फॅक्टरी कोकोकोलाची 2च प्लांट होते. एक वाड्याला आहे आणि एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आहे. हा जो प्लांट आहे माझ्या मतदारसंघामध्ये जरी नसला तरी सुद्धा मी खेडच्या लोट्याच्या MIDC मध्ये आणला, म्हणजे कोकणामध्ये मी आणला. अर्थातच उदयजी सामंत साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा रामदास भाई असतील, तिघांनी मला त्याच्यासाठी मदत केली. परंतु आशिया खंडामधला सर्वात मोठा प्लांट आहे तो कोकोकोलाचा. रोजगार निर्मिती होणार ना, आम्ही आता त्याच्यावर जास्त फोकस करतोय. तरुणांना नाही, खऱ्या अर्थाने कोकणाचा विकास तरच होईल जर इथे आमच्याकडे उद्योगाची क्रांती होईल, तरच कोकणाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. विकासाचं तुमचं विजन खूप क्लिअर आहे, पण जेव्हा आपण पुन्हा स्टेट लेवलच्या राजकारणाकडे जातो, एकनाथ शिंदेसोबत आल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंसोबत असल्यानंतर तुम्हाला विकास करताना कुठे अडथळे आले? नाही, अडथळे म्हणजे बघा, शेवटी एखादं काम मंजूर करून घ्यायचं असलं, आज मी आमदार आहे, पुढे एक फळी असते माझ्यावरती. शेवटी मंत्रालयामध्ये सचिव असतात, सचिवांवरती मंत्री असतात, मंत्र्यांवरती मुख्यमंत्री असतात. आणि कुठलंही काम मंजूर करायचं असेल, माझ्या मतदारसंघामध्ये मला 5 लाखाचं जरी काम मंजूर करायचं असेल तर शेवटी मला मंत्र्यांची मंजुरी लागते आणि शेवटी ते मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जातो. मी फक्त एकच उदाहरण देतो. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, अधिवेशन चालू होतं, माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामांचे निवेदन घेऊन मी उद्धवजींच्या कॅबिनच्या वेळेला 2.5 तास उभा होतो. माझ्यासोबत अनेक आमदार तिकडे होते. आतमध्ये काय चाललं होतं त्यांचं त्यांना माहिती, आतमध्ये कोणाची गप्पा मारत होती त्यांचं त्यांना माहिती. 2.5 तास मुख्यमंत्री त्या कॅबिनमधून बाहेर पडले नाही. 2.5 तास माझ्यासारखे अनेक आमदार तिथे उभे होते. शेवटी आम्ही सगळे निवेदन तिकडे टाकलं आणि निघून आलो. 2.5 तास जर का तिथे एका आमदाराला वाट बघावी लागत असेल,
आणि एकदा नाही, दोनदा नाही, हे वारंवार व्हायचं. वर्षा बंगल्यावरती आमदारांना अपॉइंटमेंटशिवाय एंट्री नव्हती. असं महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं. मुख्यमंत्री थेट आमदारांना भेटतात. तो विरोधी पक्षाचा आमदार असू दे किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार असू दे. उद्धवजी आम्हाला अपॉइंटमेंटशिवाय भेटायचे नाहीत. 3-3, 4-4 महिने अपॉइंटमेंट व्हायच्या नाहीत. आजपर्यंत म्हणजे मी 2016 पासून युवासेना सोडून मी बेसिकमध्ये सक्रिय झालो, शिवसेनेमध्ये सक्रिय झालो. म्हणजे आणि 2021 पर्यंत मी उद्धवजींसोबत होतो आणि लहानपणापासून आम्ही उद्धवजींना ओळखतो. आजपर्यंत उद्धवजी माझ्यावर कधी फोनवरती बोललेलं नाही. मला वाटतं त्यांच्याकडे माझा नंबर पण नसेल. दुसरीकडे एकनाथ शिंदे साहेबांनी मी आत्ता जरी फोन केला ती व्यक्ती फोन उचलते. बिझी असेल तर कॉल बॅक करतात, ते मेसेजवर रिप्लाय करतात. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आज ते बीजेपीचे नेते जरी असले तरी सुद्धा ते आमचा फोन उचलतात, ते आमच्याशी संवाद साधतात. तुम्ही कनेक्शनच ठेवलं नाही ना. आम्ही विकास कामं कशी करायची? शेवटी मी कुठली विकास कामं घेऊन जातोय? मतदारसंघामधल्या शिवसैनिकांनी नागरिकांनी दिलेली विकास कामं माझ्याकडे येतात आणि ती आम्ही मंजूर करायला तुमच्यापर्यंत येतोय. आम्ही आमची वैयक्तिक कामं घेऊन येत नाही. हा फरक होता. जी फूट पडली, त्याला जो राग आमदारांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. विकास समज होत नव्हते. आणि दुसरीकडे अजितदादा त्यावेळेला फायनान्स मंत्री होते आणि फायनान्स मिनिस्टर असताना, मुख्यमंत्री असताना उद्धवजींना रोखू शकले नाहीत. आज आम्ही दोष अजितदादांना दिलाच नाही कधीच. आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं की अजितदादा हे परस्पर निधी देतात, त्यांना तुम्ही थांबवत का नाही आहात? उद्धवजी त्याच्यामध्ये म्हणजे ते त्यांचं फेल्युअर होतं. ते त्यांचं उद्धवजींचं फेल्युअर होतं. अजितदादा त्यांच्या पक्षाचं काम करत होते ना. अजितदादांच्या जागेवरती मी असतो, मी पण तेच केलं असतं. निष्क्रिय मुख्यमंत्री जर का मला मिळाला असता तर माझा पक्ष सोडायला मला संधी मी का सोडली असती? म्हणून अजितदादांना दोष देऊन चालणार नाही. पण अजितदादा त्यांच्या आमदारांना, त्यांच्या माजी आमदारांना तिथे निधी देत आहेत आणि उद्धवजी त्यांना थांबवू शकत नाही आहेत. एवढी लाचारी होती त्यांची उद्धवजींची. तो फरक उद्धवजींमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. आज अजितदादा तसं करत नाही आहेत. कसं काय नाही करत? नाही, एकनाथ शिंदे साहेबांचा पूर्णपणे त्यांच्यावरती कंट्रोल असं म्हणणार नाही मी, परंतु आज कोऑर्डिनेशन व्यवस्थित होते ना. सरकार चालवत असताना 3 पक्ष जर का एकत्र असतील तर तिन्ही पक्षाने एक काही नियम तयार केलेले आहेत, बरोबर, की आपण एकमेकांना त्रास द्यायचा नाही किंवा कितपत आपण एकमेकांच्या कार्यक्रमात साथ दिली पाहिजे, असं आपण एक बेसिक आपण अलिखित आपण नियम करतोच ना. त्याचा कंट्रोल तुम्ही ठेवला पाहिजे ना. शेवटी तुम्ही मुख्यमंत्री आहात ना. मुख्यमंत्री म्हटलं तर तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुम्हाला अधिकार आहेत. म्हणजे कुठल्याही मंत्र्याने, म्हणजे मुख्यमंत्र्यांना इतके मोठे अधिकार आहेत. महाराष्ट्रामधली कुठल्याही डिपार्टमेंटची कुठलीही फाईल मुख्यमंत्री कधीही मागवून घेऊ शकतात आणि कधीही ती फाईल थांबवू शकतात किंवा कधीही कुठली ऑर्डर देऊ शकतात. हे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. ते अधिकार तुम्ही का नाही वापरलेत? उद्धवजींनी ते अधिकार वापरले नाहीत. पण आज एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आता तिघांमध्ये भांडणं आहेत का? आता अजितदादा तसा निधी परस्पर देत आहेत का? तर नाही देत आहेत ना. कारण कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं. हे कोऑर्डिनेशन त्याला उद्धवजींना करता आलं नाही आणि शिंदे साहेबांना ते कोऑर्डिनेशन जमलं. हा फरक आहे दोघांमधला. एकनाथ शिंदे आणि भाजपचं म्हणजे एकनाथ शिंदे समजा शिवसेना हाच लोगो घेऊन आले आणि भाजपा ही युती लोकांनी बघितली. राष्ट्रवादी सोबतची युती बघितलेली नाही. जसं तुम्ही सुरुवातीला क्लिअर केलं की उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस सोबत जाणं लोकांना पसलं नव्हतं, तसंच आता एकनाथ शिंदे किंवा भाजपा आणि शिवसेनेनं पुन्हा अजित पवारांसोबत येणं तरी लोकांना कोणत्या अँगलने पटणार आहे? नाही बघा, शेवटी आपण राजकारणामध्ये आहोत आणि जर का पक्षवाढीसाठी जर का शेवटी निवडणुका जिंकायच्या असेल, ह्या रणनीती आखण्यासाठी जर का एखादी चांगली व्यक्ती आपल्यासोबत येत असेल, अजितदादांचे ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कदाचित विचारधारा वेगळी असेल, पण म्हणून आम्ही काय त्यांची विचारधारा स्वीकारली असं होत नाही ना, किंवा अजितदादांनी आमची विचारधारा स्वीकारली असंही होत नाही ना. विचारधारांमध्ये त्यांना त्यांची बंधनं आहे किंवा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, परंतु म्हणून अजितदादांना आयुष्यामध्ये कधी सोबत घेऊ नये असं कधीच नव्हतं ना. त्यावेळेला बघा, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड मोठा फरक देखील आहे. आज लिबरल पार्टी म्हणा किंवा एखादी कम्युनिस्ट पार्टी म्हणा, आज दोघांमधला फरक आम्हाला जाणवतो ना. आज अजितदादा आमच्यासोबत आहे, अजितदादांना सोबत घेऊ नये किंवा त्यांना घेऊन चूक केली असे जे काही मंडळी म्हणतात. आज माझ्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो. कोकणामध्ये देखील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा मागील 30 वर्ष संघर्ष झाला ना, पण आमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला स्वीकारलं की तेवढंच आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला स्वीकारलं नाही ना. म्हणजे शेवटी अजितदादा देखील आमच्या जवळचे आहेत आणि कार्यकर्त्यांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं अजितदादांना स्वीकारण्यामध्ये काही चुकीचं नाही. जर का त्याच्यामध्ये महायुती मजबूत होणार असेल आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अजितदादांची जी काही मतं होती ती आम्हाला महायुतीच्या उमेदवारांना मिळालीच की, त्यांच्यामुळे देखील आमच्या उमेदवार म्हणजे आमच्या खासदार निवडून आलेच की. तसंच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील आज अजितदादांच्या पक्षात आमच्यासोबत आहे, नक्कीच ती ताकद आम्हाला मिळणारच आहे ना. त्याच्यानं आमचे आमदार वाढणार आहेत ना. आणि म्हणून मला वाटतं सत्ता स्थापनेसाठी
नक्कीच काही राजकीय खेळ करावे लागतात आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही. बर, हे सगळं जरी ओके ओके वाटत असलं तरी हे मान्य करून चालावं लागेल की लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेण्याचा फटका तुमच्या दोन्ही पक्षांना बसला, भाजप आणि शिवसेनेला. दुसरा मुद्दा समोर येतो की एकनाथ शिंदे ज्यावेळी बाहेर पडले, उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडला त्यांनी किंवा स्वतःचा वेगळा पक्ष उभा केला, त्यावेळी सगळ्यात मोठं ब्लेम हे अजित पवारांवर होतं की अजित पवारांनी आम्हाला निधी दिला नाही आणि उद्धव ठाकरेंनी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. तेच अजित पवार ज्यावेळी तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसले त्यावेळी कितीही नाही म्हटलं तरी दोन्ही पक्षांकडे बोलायला जागा राहिलेली नव्हती. आत्ता 2024च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीला जे झालं ते भाजपलाही कळालं, शिवसेनेलाही कळालं आणि अजित पवारांनाही कळालं. आता 2024ला जेव्हा तुम्हाला विधानसभा निवडणुकीचं एक वातावरण तयार करायची वेळ आली किंवा तयार झालं असं म्हणता येऊ शकतं, त्यावेळी एक लाडकी बहीण योजना किंवा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या अवलंबल्या गेल्या आणि आता वातावरण डायव्हर्ट झालंय. ज्यावेळी पक्ष नेतृत्वामध्ये तुम्ही काहीतरी बदल करता किंवा फाटाफूट होती त्यावेळी जसं राज्याला फटका असतो तसंच ग्राउंड लेव्हललाही असतं. तुम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसना आम्ही 30 वर्ष परंपरागत विरोधक राहिलो. आत्ता विधानसभा निवडणुकीला तुम्हाला असं जाणवतंय का की अजित फक्त याच मतदारसंघापुरतं नाही, आता तुम्ही सगळेच वेगवेगळे मित्र आहेत तुमचे आमदार लोक, की अजित पवारांना सोबत घेतल्याचा आम्हाला फटका बसलाच असं वाटतंय का? नाही, तसं म्हणणार नाही. होय, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात तो इफेक्ट आम्हाला जाणवला. कारण मला वाटतं तो संघर्ष शिवसेना राष्ट्रवादी पेक्षा जास्त भाजप आणि राष्ट्रवादीच्या मध्ये जास्त संघर्ष होता. त्याचं कारण असं आहे, भाजपचा बेस हा आपण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आपण म्हणू शकतो आणि पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा देखील बेस आहे आणि म्हणून तो कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष आहे. शेवटी एकाच आणि कोकणामध्ये राष्ट्रवादी तितकी स्ट्रॉंग नाही, भाजपही तितकी स्ट्रॉंग नाही, शिवसेना स्ट्रॉंग आहे. बरोबर, म्हणून इथे आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादीचं लगेच जुळलंय. जिथे दोन्ही पक्ष बलाढ्य असतात ना, म्हणजे एका महिन्यात दोन्ही तलवारी मानत राहत नाही आणि म्हणून तो कदाचित संघर्ष आहे. पण मला वाटतं हळूहळू ते जुळेल ना. लोकसभेला आपल्या संघर्षाचा फायदा हा विरोधकांनी घेतला. आता कार्यकर्त्यांना लक्षात आलेलं आहे कुठल्याही कार्यकर्त्याला काही झालं तरी महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्यायचं नाही, म्हणून त्या चुकीवरनं नक्कीच आमचे लोक कार्यकर्ते शिकवून घेतील ना. आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आता तसा परिणाम आपल्याला जाणवणार नाही. आता सीटांचं वाटप करत असताना देखील तुम्ही बघा कुठेच जास्त संघर्ष झालेला नाही. थोडाफार होणारच ना, प्रत्येक मतदारसंघात होतो, परंतु कुठेही शिवसेना भाजप राष्ट्रवादीचा बंडखोरांना थांबवण्यामध्ये आम्ही सगळे जवळपास 90-95% ठिकाणी आम्ही यशस्वी झालेलो आहोत. म्हणजे कार्यकर्त्यांनी स्वीकारलेलं आहे. जे काही होते ते अंतर्गत, म्हणजे भाजपच्या विरोधात भाजपचाच कोणती नाराज होऊन उभा राहिला, पण असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही की भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचा कोणतरी अपक्ष माणूस उभा राहिलेला आहे, किंवा असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही जिथे राष्ट्रवादीच्या समोर भाजपचा कोणतरी अपक्ष उभा राहिलेला आहे. म्हणजे आमची जुळवणी व्यवस्थित झालेली आहे, आम्ही स्वीकारलेला आहे. म्हणून लोकसभेला जे घडलं ते आता विधानसभेला घडणार नाही. बरं, एक फक्त आतली चर्चा आणि बातमी म्हणून तुम्हाला विचारते आणि आपण शेवटाकडे जाऊयात. तुम्ही म्हणताय जुळलं तर वेल अँड गुड, पण आत्ताच्या घडीला आम्ही एक नोटीस केलं, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या भेटीगाठी, दोघांनी एकमेकांवर टीका न करणं, दोघांचाही एकमेकांबाबत बोलण्यात असलेला सॉफ्ट कॉर्नर, या सगळ्या गोष्टी सांगतात तुम्ही जे जुळवलंय ते विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत. जर निकाल तिरकस चौकस काही लागला समजा, तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष एकत्र दिसू शकतात, हा जो एक अंदाज बांधला जातोय, तुमच्यापर्यंत त्याची काय माहिती आहे? नाही, माझ्यापर्यंत कुठली माहिती असेल तर मी ओपन काय करणार आता. म्हणूनच शेवटी बघा, शेवटी राजकारण आहे, बरोबर की नाही. परंतु आम्ही जो अंदाज बांधतोय तो योग्य दिशेने आहे की असाच आहे एवढं तर सांगू शकता. मी त्याबद्दल काय आज काय म्हणणार नाही, परंतु नक्कीच राजकारणात काही होऊ शकतं हे आम्ही माझ्या पहिल्या स्टर्म मध्ये मी शिकलेलो आहे, बरोबर की नाही. आणि माझ्या पहिल्या टर्म मध्ये मी कदाचित आम्ही ह्या टर्मच्या आम्ही फर्स्ट टाइम आमदार बरेच आहोत विधिमंडळामध्ये, आणि फर्स्ट टाइमच्या आमदारांना आम्ही सगळ्यांसोबत सत्ता आम्ही बसलेलो आहोत. असं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडलं असेल की एक आमदार सगळ्या पक्षासोबत सत्तेमध्ये बसलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं, परंतु मला वाटतं स्वतःचा विचार आम्ही कधी सोडणार नाही. किंवा जसे जे उद्धवजीने केलं ना, की बाळासाहेबां म्हणजे शिवसेना पक्षाचा बेसच त्यांनी तोडला, ते होणार नाही. तेवढा विश्वास आमचा शिंदे साहेबांवरती आहे की त्या आयुष्यात तसं कधी करणार नाही. ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही शिवसेना पक्षामध्ये आज वाढवतोय त्याला मुठमते आम्ही कधी देणार नाही, आणि त्याला नक्कीच आम्ही तसं त्याला विरोध देखील करू तसं काय असेल तर.
परंतु राजकारणामध्ये नक्कीच काही निर्णय त्या त्या परिस्थितीनुसार घ्यायचे असतात. पण निर्णय घेत असताना तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की हा निर्णय योग्य आहे की नाही, आणि हा स्वतःला आपण विचारलं पाहिजे आणि त्यानंतर जे उत्तर येईल त्याचं आपण केलं पाहिजे, पण आपल्या विचारणा सोडून नाही. ठीक आहे, माझा एक शेवटचा प्रश्न. आता तुमचा प्रचार सुरू आहे, तुमची फॅमिली सुद्धा प्रचारामध्ये तितक्याच लेवलवरती ऍक्टिव्ह असेल, विकासाचा मुद्दा असणारे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील, या सगळ्या पलीकडे जाऊन मतदारांनी काय विचार केला पाहिजे, तुम्ही त्यांना आवाहन काय करणार? नाही, मी मतदारांना एकच सांगेन की आपण दापोली मतदारसंघाचा आज विकास करत असताना फक्त पायाभूत सुविधांवरती मी आता लक्ष देत नाही आहे. आपल्याला आपला कोकणाचा विकास करायचा आहे. कोकणामध्ये इरिगेशन नाही, कोकणामध्ये सिंचन नाही, कोकणामध्ये उद्योग नाहीत, कोकणामध्ये रोजगार नाही. ह्या महत्त्वाच्या गोष्टींचा देखील आपण कोकणवासियांनी विचार केला पाहिजे. आमची जेवढी मंडळी मुंबई पुणे ठाण्यामध्ये नोकरीसाठी गेलेली त्यांना पुन्हा मला गावाकडे वळवायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला ही निवडणूक महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला वाटतं सगळ्या मतदारांनी, दापोली मतदारसंघामधल्या मतदारांनी आपल्या भविष्यासाठी मतदान करा, एवढीच फक्त आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेन. चला, तर बरेचसे मुद्दे आज क्लिअर कट झाले आहेत. भविष्यात नेमकी कोणत्या पक्षाच्या काय नांदी ठरू शकतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. या मतदारसंघामध्ये रामदास कदम हे नाव खूप चर्चेत राहिलंय. एक नेतृत्व जे आहे त्यांना मानणारा एक वर्ग वेगळा तयार झालेला आहे, आणि त्यांच्यानंतर योगेश कदम हे या मतदारसंघाची धुरा सांभाळतायत. माणूस क्लिअर आहे, विजन क्लिअर आहे, विकास क्लिअर आहे. तरी सुद्धा पाहण्यासारखं असेल की नेमकी 23चा निकाल काय लागतो. पण तुम्हाला या निवडणुकीसाठी शुभेच्छा, आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार. थँक्यू.